हे एक असे व्यक्ती आहेत जे आज देशाच्या पॉलिटिक्स मध्ये खूप मोठ्या लेवलवरती आहेत आणि त्यांचं एक अग्रेसिव्ह किंवा त्यांच्याबद्दल एक भीती वाटण्यासारखी आहे त्यांची पर्सनॅलिटी अशी लोकांना वाटते. थँक्यू. खरं तर एवढं कौतुक मला सुद्धा नाही. मी तुम्हाला प्रचाराला मतदारसंघात बोलले की त्यांना फार सिंगल फील होते. त्यात काय खरं आहे का? तुम्ही त्यांना आता बांधून ठेवू नका अशी विनंती आहे माझी. विनंतीच म्हणलं पाहिजे आता, कारण ते सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी आहे, पण मी त्यात जाणार नाही. पण 52 वर्षाचे तरुण म्हणायला काय हरकत नाही. आगली चालच्या या पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुद्धिबळाचा पट मांडून झालेला आहे. आता थोड्याशा वेगळ्या गप्पा मारण्यासाठी हे दोन्ही तरुण तडफदार, आपण ज्याला म्हणूया राजकारणी आणि एक समाजकारणी, असे दोन महत्वाचे समाजकारणी. नाही 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 नाही, तुमचा सक्रिय राजकारणात प्रवेश झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आता राजकारणात आहात, मेनस्ट्रीम मध्ये आहात, हे अजून काठावरती आहेत. त्यामुळे आता बघू तुमचं नेमकं काय म्हणणं आहे राजकारणाबद्दल. तर रोहित पाटील आहेत आणि क्रिश महाडिक आपल्यासोबत आहेत. एक कोल्हापूर आणि एक सांगली असा एक वेगळा मिलाफ खरं तर आजच्या या चर्चेमध्ये आपल्याला दिसून येतो. खरी जनता तुझ्या आजूबाजूला आहे, प्रचंड प्रेम आबांना मिळालं, लोकांचे आशीर्वाद मिळाले. तर आबांच्या लग्नात पुऱ्या तळलेल्या एक आजी आहेत, त्या तुला भेटल्या होत्या, तो अनुभव काय होता? त्या वासुंदे आपल्याकडे तासगाव तालुक्यात तासगावला लागून असलेलं गाव आहे. तर एक गोष्ट अशी आहे की त्या ज्यावेळेस मला भेटल्या, मी त्यांना विचारलं म्हणजे लग्न कसं होतं. आबांचं लग्न त्यावेळेस झालं, ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि माझे म्हणजे आईकडचे आजोबा, त्यांचं प्रस्थ चांगलं होतं. गलाई व्यवसाय हा सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आईचे वडील ते करत होते आणि इकडं परिस्थिती अशी होती की राहायला घर सुद्धा नव्हतं आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा वडील घरात झोपले. तोपर्यंत घरी झोपायची सुद्धा सोय नव्हती. एक घर, एक खोली होती, किचन एका कोपऱ्यात होतं, शेळ्या एका ह्याच्यात, अशी परिस्थिती होती. तर त्यांना काय माहित नाही, तो स्पार्क दिसला कुठेतरी बोलताना, आबांना कदाचित बघितलं असेल आणि त्याच्यानंतर याच मुलाबरोबर लग्न करायचं आहे असं त्यांनी ठरवलं होतं आणि लग्न कालांतराने ते झालं सुद्धा. मग आता त्या आजी मला भेटल्या, मी त्यांना विचारलं किती लोक आली होती वगैरे, हे मी विचारलं. आबांच्या लग्नात त्यावेळेस आबा लोकांचे प्रश्न सातत्याने घेऊन पुढे येत होते, त्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि त्या काळातला किंवा त्यावेळेचा अनुभव सांगणारे आज फार कमी लोक आहेत. मग त्या भेटल्यावर मनाला फार बरं वाटलं आणि मी त्यांना त्या लग्नाच्या संदर्भातल्याच बऱ्याच गोष्टी विचारत होतो. लग्नाच्या संदर्भातला विषय चाललाय आणि प्रेक्षक आपल्या समोर दोन एलिजिबल बॅचलर बसलेले आहेत. तर मी तुम्हाला विचारणार आहे की काय साधारण कधी तुमचं प्लॅनिंग बिनिंग काय? कारण आता कसं आहे राजकारणामध्ये, अच्छा कृष्णाच्या गोपिका जास्त आहेत. वा वा वा. काय कृष्णा, तू काय सांगशील? माझे दोन मोठे भाऊ आहेत. माझे सगळ्यात मोठे भाऊ पृथ्वीराज आहेत, त्यांचं तर लग्न ऑलरेडी झाले आहे. पण विश्वराज आहेत, त्यांच्याशिवाय तर माझं लग्न होणार नाही. त्यामुळं ते झालं, मला अजून टाइम आहे. आणि मागे लागलेच की नाही? नाही नाही, मला पण काही गडबड अशी नाही असं आहे की काही वेळ म्हणजे काही गोष्टी ठराविक वेळेत होणारच आहेत, त्यामुळे आपण त्याच्यासाठी रश नाही करायचं. माझ्या घरी असं आहे, जॉईंट फॅमिली आहे. आम्ही एकूण घरात म्हणजे 5 मुली आणि 3 मुलं, त्यातल्या दोघींचे आता लग्न झालेले आहेत आणि सगळ्याच मुली मोठ्या आहेत. मग तिघींची लग्न आहेत, त्याच्यानंतर माझा भाऊ आहे, त्याच्यानंतर मी आहे. त्यामुळे असं वेळ आहे. तुझ्या घरात 5 भावंड आहेत, तुमच्यात लाडकं कोण रे सगळ्यात? माझी मोठी बहीण, एक पहिली मुलगी म्हणून घरातल्या सगळ्यांचीच लाडकी आणि तीच लाडकी. त्याच्यात म्हणजे आहे सगळेच लाडके आहे, पण तिचं थोडस जास्त ऐकलं जातं. म्हणजे अजूनही तिचंच ऐकलं जातं. आता ती थोडस तिकडे गेलेली आहे, पण आता तसं काही नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. एखादा निर्णय कॉमनली घ्यायचा असेल तर मग थोडस अलीकडच्या काळात आम्हाला ग्राह्य धरतायत, एवढंच आमचं इच्छा असते. खरं. तुझ्या घरात काय परिस्थिती? कोण लाडकं तिघांमध्ये? घरात सगळ्यात लाडके मधले भाऊ विश्वराज आहेत, म्हणजे मम्मीचे पण आणि डॅडींचे दोघांचे पण बहीण. हो, फॉर सम रिझन, म्हणजे आता त्याचं रिझन असं काही नाहीये, पण लाडकी तेच आहे. पण असं हेवा वाटत नाही याचे लाड जास्त होतात आपले, तेवढे झाले नाही, लाड जास्त इन द सेन्स की आम्हाला तिघांनाही वी आर व्हेरी प्रिव्हिलेज्ड की आम्हाला डॅडी मम्मीनी सगळं आजपर्यंत दिलंय, चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन दिलंय आम्हाला. स्पोर्ट्स म्हणा किंवा कुठलेही विषय असतील, आम्हाला तिघांनाही खूप सपोर्ट केले.
पण घरात जर कुणाला जवळ घेऊन बसायचं असेल तर ते विश्वराज असतं. ठीक आहे, हरकत नाही. पण तुमच्या दोघांचंही फॅमिली सोबत असलेलं बॉन्डिंग हे फार महत्वाचं आहे. आता आपण राजकारण्यांच्या कुटुंबियांबद्दल बोललो, पण असे देशात राज्यात आपल्या अनेक राजकारणी आहेत ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण केलंय आणि त्यांचं राजकारण सुरू आहे. या बाउलमध्ये त्या राजकारण्यांची नावं आहेत. तर यातली एक चिठ्ठी तुम्ही उचलायची, त्यातलं नाव वाचायचं, त्यांची लकब सांगा, त्यांचं वैशिष्ट्य सांगा, ते क्रिश ओळखेल आणि क्रिशनी चिठ्ठी उचलल्यानंतर त्यातलं जे नाव असेल ते सेम तुम्ही ओळखायचं. तर असा एक गेम आहे, आपण सुरू करूया. एक राजकारणी म्हणून जर माझ्याकडे बघत असाल तर माझ्यासाठी ते गॉडफादर आहेत. पवार साहेब. वा वा, काय डिस्क्रिप्शन होतं. वा वा वा. क्रिश. मला हे एक अशी व्यक्ती आहेत जे आज देशाच्या पॉलिटिक्स मध्ये खूप मोठ्या लेवलवरती आहेत आणि त्यांचं एक अग्रेसिव्ह किंवा त्यांच्याबद्दल एक भीती वाटण्यासारखी आहे त्यांची पर्सनॅलिटी अशी लोकांना वाटते. टॉपमोस्ट पीएम साहेब नरेंद्र मोदी सर, अमित शहा. येस. भीती दोघांबाबतीत दोनच व्यक्ती भीती दोघांबाबतीत. प्रचंड प्रगल्भता आहे. म्हणजे फक्त एक मॅनिप्युलेशन पॉवरने त्यांना आतापर्यंत कमी लेखलं गेलं आणि सध्या ते फार चांगल्या पद्धतीने राईज होत आहेत आणि भविष्यात फार चांगल्या पद्धतीने राईज होतील सुद्धा. सध्या त्यांच्या साध्या साध्या गोष्टींवरती कमेंट, मग टी शर्ट असेल, बूट असेल, अशा काहीतरी कमेंट करायचं चालू आहे. मोठी राजकारणाची परंपरा आहे त्यांच्या कुटुंबाला. म्हणजे त्यांनी त्यांचे फॅमिली सुद्धा राजकारणासाठी, मग त्यांची आजी असेल, वडील असतील, गमावले राजकारणामध्ये. यंग जनरेशन मधले, यंगच म्हटलं पाहिजे आता, कारण ते सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी आहे, पण मी त्यात जाणार नाही. पण 52 वर्षाचे तरुण म्हणायला काही हरकत नाही. कॉम्पिटिटिव्ह पार्टीचे टॉपमोस्ट लीडर. कॉम्पिटिटिव्ह पार्टीचे ऑपोजिट पार्टीचे टॉपमोस्ट लीडर आहेत. त्यांच्याबद्दल असं बोललं नाही सर. नाही, मला क्लू येत नाही. मी थोडा प्रयत्न करू. त्यांची बहीण सुद्धा राजकारणात आहे. युपी इलेक्शन मध्ये त्या लीडवर होत्या. ते स्वतः आता युपी मध्ये, म्हणजे मागच्या लोकसभेला वायनाड मधून निवडून आले. खूपच इन्फॉर्मेशन दिली. नाही मला यात्रा सुरू. ओके. राहुल गांधी. हा सिम्पलेस्ट क्लू चांगला होता हा. हे भारी होतं, मला आवडलंय. तुम्ही नॅशनल लेवल, मी तर राज्याचा विचार करत बसलेलो, मला नॅशनल लेवल असेल. हे मला वाटते देशामधले असे एक लीडर आहेत जे सकाळी पहाटे 6 किंवा 7 वाजता, मी पोह्याच्या पॉइंट राहणार होतो. मी पुन्हा येईन आणि ते आले. देवेंद्र फडणवीस. आता असे एक लीडर जे देशाचे नाही पण वर्ल्ड लीडर आज त्यांना म्हणलं जातं. मोदी साहेब. महाराष्ट्रातले
यंग जनरेशन मध्ये चांगले राजकारणी प्लस रोहित दादा. समाजकारण. चला, तर अशा रीतीने या चिठ्ठ्या संपलेल्या आहेत, या मी पुन्हा बाउलमध्ये टाकतो. आणि या दोघांनीही सगळे राजकारणी, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्ये अतिशय चपखलपणे सांगितली. या पुढचा एक छोटासा राऊंड आहे आपला. तुम्हाला समजा तुमच्या घरी कोणाला फोन लावायचा असेल आणि आपल्या प्रेक्षकांना अशी एखादी आठवण किंवा काही तुमच्याबद्दल सांगायचं घरी, खरं तर मी पार्टीत म्हणणार होतो, तुम्ही पार्टीत लावाल का? म्हणजे आम्हाला आवडेल ऐकायला. ठीक आहे, हा, ते पार्टीत लावतील, मी घरी लावतो. म्हणजे दोन नाही, असं वेगळे. नाही. तुम्ही सांगाल तसं. पार्टी कामात असतील. ते काय अडचण नाही. बरं. तो लाऊडस्पीकरवर लावायचा की कसं? लाऊडस्पीकर मी त्यांना काय विचारू? त्यांना सांगा की आपण अशा एक इंटरव्ह्यू मध्ये आहोत आणि आम्हाला असं विचारलंय की पक्षामध्ये आता मी माझं काम सुरू झालं, तर मग तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं, हा, येस. लोकांना काय सांगा आणि कोणाला लावता ते आम्हाला सांगा. मी प्राप्त परिस्थितीत रोहित दादांना लावून बघितलं, पण त्यांचं आउट ऑफ नेटवर्क येतं. भरणे मामांना लावून बघतो. हॅलो हॅलो, मामा नमस्ते, रोहित बोलतोय. मामा, मी आता एका इंटरव्ह्यू मध्ये बसलो होतो, मुलाखत चालू आहे, आणि त्याच्यामध्ये मला पक्षातल्या कुठल्या तरी नेत्याला फोन लावून प्रश्न असा विचारायला लावला होता की माझ्याबद्दल त्यांना काय वाटतंय. तर मी तुमचा फोन लाऊडस्पीकरवर लावलेला आहे. हा हा. नमस्कार, मी दत्तात्रय भरणे. खरं तर आपण आताच रोहित बद्दल पक्षाला किंवा काय वाटतं असं आपला एक प्रश्न केलेला आहे. खरंच तुम्हाला मी सांगतो, रोहित पाटील एक खूप मेहनती आणि खूप कष्ट, एक ग्राउंड लेवलला एक काम करणारा एक युवक आहे. आज त्यांच्या तासगाव मतदारसंघ असेल, सांगली जिल्हा असेल किंवा राज्यभर रोहित बद्दल खूप तरुणांना एक आकर्षण आहे. आणि त्याची रोहितची एक पद्धत आहे काम करण्याची की तो सहज लोकात मिसळतो, युवकात मिसळतो, वयोवृद्ध माणसात मिसळतो. थोडा परंतु महाराष्ट्र राज्य एक उद्या तरुण पिढीचा एक नेता म्हणून त्याच्याकडे निश्चित प्रकारे सगळेजण पाहतायत. युवक नेते म्हणून राज्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि तो अपेक्षा निश्चित प्रकारे पूर्ण करील आणि निश्चित प्रकारे उद्याच्या राज्यामध्ये तो एक चांगल्या प्रकारचा नेता म्हणून त्याचं नावलौकिक होईल असं आज मला ठामपणे वाटतं. आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीमागे आहेत. आणि आदरणीय आबांविषयी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आबांच्या बरोबर तर आम्ही सगळे आबांच्या हाताखाली काम केलेलं आहे. निश्चित प्रकारे खूप चांगलं काम रोहित दादा करतो. मामा थँक्यू. खरं तर एवढं कौतुक मला समजत नाही, मी तुम्हाला प्रचाराला मतदारसंघात बोलत. थँक्यू बाबा, थँक्यू. हा, म्हणजे भाऊ वर खाली सांगेल सगळं. लग्नाच्या प्रश्नाची गुगली टाकू शकतो तुम्ही. कसं काय? पिंडाला लावतो, पृथ्वीराज दादांना लावतो. काम होतं. हॅलो, मी आता एका इंटरव्ह्यू मध्ये आहे पुण्यामध्ये आणि तो फोन स्पीकरवर आहे. तर इथं सगळेजण ऐकत आहेत आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला माझ्याबद्दल काय वाटतंय असं सांगायचं आहे. तुला फोन लावलाय. रेसिंग डेज पासून आम्ही बघतो, त्याला गोड खायला खूप आवडतं. वाटत पण त्याच्या रेसिंग डेजचं त्याचं एक रिक्वायरमेंट होतं की त्यांनी जास्त गोड खायचं नव्हतं. तर त्यांनी पूर्णपैकी गोड बंद केलेलं. मला वाटतं जवळजवळ 3-1 वर्ष त्यांनी काहीच गोड खाल्लं नसेल. तर त्या लेवलचं त्याचं डेडिकेशन आहे. बरं, एक आणखीन एक प्रश्न की तो आता समाज माध्यमांवरती खूप पॉप्युलर आहे आणि त्याला मगाचपासून मी काही प्रश्न विचारतोय, तर तो राजकारण्यांसारखी उत्तरं देतोय, तर कधी लॉन्च करताय त्याला? ते साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण काम करत राहायचं आणि त्याला जर वाटलं पुढे जाऊन की आपल्याला
त्यांना तशी ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर त्यांनी त्याच्याकडे नक्की काम करत राहील तो. नाही, एक प्रश्न माझा आहे. मी रोहित पाटील बोलतोय. ते मगाशी बोलता बोलता बोलले की त्यांना फार सिंगल फील होते. त्यात काय खरं आहे का? तुम्ही त्यांना आता बांधून ठेवू नका अशी विनंती आहे माझी. आता त्याच्या आमचा मधलाही एक भाऊ आहे तर त्याच्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. कृष्णाला गडबड तशी काही वाटत नाही. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की मग घरचे ठरवणार आहेत की तुमचं तुम्ही ठरवलंय? नाही, घरचेच ठरवते. कारण की तिघं पण आम्ही असे की साहेब जे सांगतील ते आपण करायचं. एक रॅपिड फायरचा छोटासा शेवटचा प्रकार आहे तो आपण करूया आणि मग आपला हा संवाद थांबूया. आवडते नेते? नाही, पहिले तुम्हाला आवडते नेते. गॉडफादर पवार सर. एकच? येस. मी 2 ऑप्शनच दिले नाही. मला सॉरी, रॅपिड फायर. सॉरी. अजित दादा की शरद पवार? मी एक इंटरव्ह्यू बघितला होता पवार साहेबांचा. त्यात असाच एक प्रश्न 2 ठाकरेंच्या मध्ये विचारल्यावर ठाकरे कुटुंबीय असं उत्तर दिलं होतं. तर मी पवार कुटुंबीय दिन. त्यातही तुम्ही विचारत असाल तर मी पवार साहेब. भविष्यात मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात राजकारण करायला आवडेल की खासदार म्हणून दिल्लीत जायला आवडेल? एक विषय असा आहे की हे सगळं लोक ठरवतात, आपण ठरवायचं नसतं. पण आता या प्रश्नाला उत्तर म्हणून महाराष्ट्रात. बर. आणि एक शेवटचा प्रश्न नंतर विचारतो. आपण क्रिशला विचारूया. नरेंद्र मोदी की शरद पवार? मला ते त्या दोघांमध्ये कम्पॅरिझन करणं असं योग्य वाटत नाही. दोघेही त्यांच्या त्यांच्या लेवलचे मास्टर माइंड आहेत. पण नक्कीच मला दोघांचंही काम सुद्धा आवडते, कारण डॅडींनी दोघांबरोबर काम केलं. मी दोघांचे पण अनुभव हे केले, त्यामुळं हे चूज करणं अवघड आहे. पण आय अप्रिशिएट बोथ लीडर्स. नाही, मग मी एक उत्तर दिलेलं आहे, त्यांना एक उत्तर द्यावं लागेल. द्यावं तर लागेल, पण आता ते म्हणतात मी राजकारणात नाहीये, पण तरी पण ते डिप्लोमॅटिकली बोलतायत. राजकारण की समाजकारण? समाजकारण. पूर्ण वेळ? मी तेच करत आलेलो आहे आधीपासूनच. पण पुढे काही प्लॅन्स भविष्यात नाही? प्लॅन्स असे नाही. एक विषय असा आहे, तुम्ही आमच्या पक्षाचं धोरण स्वीकारा. 80% समाजकारण, 20% राजकारण. तरी चालेल. नाही, आमच्या फॅमिलीमध्येच आधीपासून गेले कित्येक वर्ष डॅडींची सुद्धा सुरुवात ही समाजापासूनच चालू झाली. आणि राजकारण ते त्याचं बाय प्रोडक्ट असल्यासारखं आहे, ते झालं. त्यामुळे समाजकारण हे माझे कुटुंब नेहमी करत आले आणि त्यातच मी सुद्धा सक्रिय आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं तुमच्या दोघांच्याही कामाला आमच्या सगळ्या सकाळ माध्यमाकडनं, सरकारनामाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आहात. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची ताकद तुमच्यासारख्या नेत्यांमध्ये आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आज या चर्चेत सहभागी झालात आणि मनमोकळी उत्तर दिलीत. खरं तर आपण राजकारणावरती फार कमी बोललो आणि इतर सगळ्या विषयांवरती बोललो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.